महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश पेण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आणण्यात आला। यावेळी भाजपाचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी अस्थिकलशाचं पूजन करून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी कार्यकर्ते भावूक झाल्याचं चित्र दिसून आलं। स्वर्गीय अजितदादा पवार हे सर्वसमावेशक आणि जनतेचे लाडकं नेतृत्व होते, असं आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितलं। तर महाराष्ट्र एका जाणत्या नेतृत्वाला मुकलं असून निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असं मत खासदार धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केलं। पनवेल तालुका पोलिसांनी ट्रकमधील डिझेल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करून सुमारे 1,62,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील एमआयटी युनिव्हर्सिटी परिसरात ट्रक पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकमधून डिझेल चोरी झाल्याची तक्रार चालक मोहम्मद साहिल लियाकत अली यांनी दिली होती। या प्रकरणी पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला। गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे प्रमोद कुमार दुर्गा सिंग आणि अजय उर्फ उम्या खंदारे यांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली। आरोपींकडून 140 लिटर डिझेल आणि चोरीसाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली। खोपटा रस्त्यावरील सुरू असलेल्या काँक्रिटीकरण कामामुळे उरण तालुक्यात भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली। रात्री अपरात्री अवजड कंटेनर ट्रेलर पुलावर उभे राहत असल्याने खोपटा पुलावर प्रचंड ताण येत आहे। यामुळे चाकरमानी, विद्यार्थी, रुग्ण आणि अत्यावश्यक सेवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रुग्णवाहिकांनाही वेळेत मार्ग मिळत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे। कोपरोली गाव कमिटीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी प्रशासनानं तातडीनं वाहतूक नियोजन करावं आणि अवजड वाहनांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी केली। यावेळी उपाययोजना न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। रायगड जिल्ह्यातील आरोग्य सेवक, सहाय्यक आणि विस्तार अधिकाऱ्यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन अद्याप अदा झालेलं नाही। उपकेंद्र स्तरावरील मदतनीसांना तर 6 महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याने त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। ग्रामीण भागातील मातृ बाल आरोग्य, लसीकरण आणि साथरोग नियंत्रणाची जबाबदारी हेच कर्मचारी सांभाळतात। मात्र अल्प मानधनावर काम करूनही वेतन वेळेवर न मिळाल्याने कुटुंबाचा खर्च भागवणं कठीण झालंय। कोरोना काळात अखंड सेवा देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली। वेतन तातडीनं न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। लोकनेते दिबांच्या जन्मभूमी जासई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी दिबा आणि हुतात्म्यांना अभिवादन केलं। जासई, चिरनेर, दिघोडे, कोपरोली भागात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी व्यक्त केला। यावेळी अनेक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माणगाव तालुक्यातील निजामपूर जिल्हा परिषद गट आणि पाटणूस पंचायत समिती गणातील निवडणूक प्रचार सध्या जोरात सुरू आहे। शिवसेना अधिकृत उमेदवार विलास शिंदे यांनी सांगितलं की भरतशेठ गोगावले यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना उमेदवारी दिल्यामुळे मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे। गेल्या काही वर्षात महाड, पोलादपूर आणि माणगाव मतदारसंघात हजारो कोटींची विकास कामं झाली असल्याने जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। विरोधक मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असले तरी जनता तो प्रयत्न हाणून पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिवसेनेच्या सभा आणि प्रचार रॅलींना मोठी गर्दी होत असून विजय निश्चित असल्याचा दावा करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात मनसेचे उमेदवार साईनाथ धुळे यांनी जोरदार होम टू होम प्रचार सुरू केलाय। राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धुळे यांनी जनतेशी थेट संपर्क साधत आपली विकासात्मक भूमिका मांडली। सामाजिक कार्याची आवड, स्थानिक प्रश्नांची जाण आणि सर्वसामान्यांना मदतीचा हात देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। युवकांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे। प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मतदारसंघात निवडणूक चुरशीची होत असल्याचं चित्र आहे। निवडून आल्यास प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन साईनाथ धुळे यांनी दिलंय। खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या वासंबे जिल्हा परिषद गटात महायुतीला महिलांचं मोठं समर्थन मिळत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। मोहपाडा येथे आयोजित भव्य महिला मेळाव्याला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तळेगाव, पानशिल, रीस, चांभारली, वरोसे, नढाळ, लोधिवली आदी भागातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्या। जिल्हा परिषद उमेदवार सौ नेहा भूषण पारंगे, पंचायत समिती उमेदवार सौ अर्चना आत्माराम भोईर आणि रीस गणातून कृष्णा पारंगे यांनी प्रत्यक्ष मतदार संपर्क वाढवला आहे। भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी
पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या महायुतीचा प्रचार जोरात सुरू असून मतदान जवळ आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.